तर तुकोबाराने सांगितलं, बाबा रे तुम्ही काळजी करू नका, तुम्ही एकदा पंढरपूर केलं रे केलं की सगळे धामच झाले. 349 गंगा आहेत. पंढरीसी जाण एक वेळा, एक वेळा, पंढरीसी जाण एक वेळा, एक वेळा पंढरीसी. किती 5 कुठल्या? काशी यात्रा 5, द्वारकेच्या 3. 5 वेळेला काशीला जाणे, द्वारकेला 3 वेळेस जाणं, ते पंढरपूरला एकदाच. राग येऊ देऊ नका, मी थोडा स्पष्ट वक्ता आहे विठ्ठलांना. फार तुम्हाला राग आला तर दुसऱ्या बार बोलवायचं नाही, नाही बोललं तरी हरकत नाही. मालकानं पोटापुरतं दिले काय तानी, आणि तुम्ही दिलेलं जर नाही पचलं तर जळून जाईन. त्याच्यामुळे तुमच्या देण्याची अपेक्षा तरी काय करायची, पण खरं बोलायचं माणसाला. एकदा काशीला गेलेले म्हणले मी कपात चहा पित नाही. एकदाच गेला काशीला, एकदाच. बंद करा अण्णा जगताप काका, एकदाच गेला ते, एकदाच विठ्ठलांना, एकदाच म्हणे मी कपात चहा पित नाही. काय होतं कपात चहा प्यायला होतो? घोरपडी सोडित नाहीस ना तू, नालाय का? तू काशीला गेला म्हणजे माळकरी थोडाच झालास. नाही म्हणे मी काशीला गेलो, लग्नातलं खात नाही. कशाचं खातो? मसनवाट्यात खातो का तू? काय नियम सांगतील, बापरे बापरे बापरे. कोण कोणाला नियम सांगायले? काल परवा इकडच्या तिकडच्या जडीबुट्या देणारा तो एमडीला शिकवायलाय. मी काशीला गेलो, मी कपात चहा पित नाही. नको पिऊ, तू बुटात पी. तू ज्याच्या संग काशीला गेलास त्याचे पैसे दिले नाहीस ना, तू त्याची आशी काशी केलीस, आणि तरी मग तुम्ही काशीला गेलो. राग येऊ देऊ नका 16 लोकांना, मी तुमच्या विरोधात बोलत नाही. तुम्ही जे बाकीचा बोजा डोक्यावर घेतलाय का, हे गठुडं बोकांडीवर घेतलंय ना, हे गठुडं बोकांड मोडीत असते. हे पहिलं उतरा, याच्याकरता सांगतोय तुम्हाला. तप करून तीर्थाटन वाढविला भीमान, वाढविला भीमान, वाढविला तप करून तीर्थाटन वाढविला भीमान, वाढविला भीमान, वाढविला वाढविला अभिमान. अभिमान नाही तर काय, मी लग्नातलं खात नाही, होम झाल्यावर खात नाही पुन्हा. होमाच्या आधी खातो म्हणजे होम झाल्यावर स्वयंपाक गार होतोय ना, म्हणजे गरम गरमच हाणतो बोक्या. हो, मला वाटतं यायला सांगणाऱ्या यालाच रुमण्यानं हाणाव, यायचा दोष नाही. यायला हे सांगतोय कोण नालायक. माझी त्याची एकदा भेट हो, त्या हराम खोरायची सोयच पाहतो. विठाला विठाला. तिथे गेल्याच्या नंतर तिथले नियम आहेत. जे जे काशील गेले त्यांना नियम माहित आहेत. गयवरचा नियम वेगळा आहे, काशीतला काही नियम वेगळा आहे, पशुपतीनाथाचा नियम वेगळा आहे, केदारनाथाचा नियम वेगळा आहे. एका ठिकाणी लोणी लावा लागते पाठीला, का तिथं नोली लावा लागते? द्वापार युगात अर्जुनानं त्याच ठिकाणी गदा मारली होती. ते रूप घेतलं होतं विश्वनाथाने वेगळं, त्या जाग्यावर गदा मारली म्हणून तिथं अर्ध शरीर पशुपतीनाथ म्हणून तिथं लोण्याचा लेप असतो. शास्त्र आहे त्याच्या पाठीमागे. काशीत गेल्याच्या नंतर दोघं नवरा बायको जर गेले असतील, तुम्ही इथे केला न केला मला काही माहित नाही, मी पण पुराणानुसार सांगतो. बायकोला मांडीवर बसवावं लागतंय अन्न. हो ना जगताप काका, बसवावं लागते. ती वय किती आहे त्याचा विचार करायचा नाही. 1 मिनिटापुरतं का पण बशीन, त्याच्यापेक्षा नवऱ्यापेक्षा बायको जड असली तरी हरकत नाही, पण बसवावं लागते. हो,
मग वेणीदान करायचं, शास्त्र आहे त्याच्या पाठी, मग पुराणे, शास्त्र म्हणण्यापेक्षा पुराणे, वेणीदान करावं लागते. हे सगळे नियम आहेत. मग हे सगळं केल्याच्या नंतर विश्वनाथाची आपल्यावर कृपा. वा, आलात तुम्ही, नियमात आहेत, तुम्ही आमच्याकडे आलात त्याबद्दल काही दुमत नाही. वा, धन्यवाद तुमचं. पण एक म्हणे का मी एवढ्या 5 वेळेला काशीला गेलो, यात्रा 5दा केल्यावर सफलता झाली, पूर्णत्वाला नाही बरं. मग पूर्णत्व माणसाचं कुठं साधलंय? मला मोक्ष पाहिजे. तुम्ही 1000 वेळेत जरी काशी केली तर मोक्ष भेटू शकत नाही. काशीत मोक्ष मिळण्यासाठी मरावंच लागतंय. मोक्ष देवो निउदार काशी होय कीर, वेचे लागे शरीर ते गावी. मरा वेचणं म्हणजे मरावं लागतंय, मेल्याशिवाय मोक्ष नाही. मग तुम्ही म्हणताल आम्ही काशीला गेलो ते निरर्थक नाही, फायदा आहे, पुण्य आहे. पुण्यावचन सकल स्थिताम तीर्थराजा भयो धर्मदंडेन तिकालायम पुनितो तीर्थराजायाम तीर्था प्रसन्नो भयो जयो प्रसन्नस्ता भय व्यापहा पुनितो सर्व शास्त्रानां तीर्थराजो दर्शयामी. त्या तीर्थाचं दर्शन घेतलं की तो पुण्यकाल तुम्हाला प्राप्त होतो, त्याबद्दल दुमत नाही. पण काही गोष्टी काही ठिकाणी मागायच्याच नाही. संन्याशाच्या आश्रमावर लुगडं कसं काय मागायले? त्यालाच बायको नाही ना. संन्याशाला तुम्ही लुगडं कसं काय मागता? एखाद्या वेळेस जेवायला मागा, ते एखाद्या भक्ताला सांगून तुम्हाला जेवायला देतील, लुगडं कसं देतील ते? मग काही तीर्थाच्या ठिकाणी काहीच गोष्टी मापात आहेत, ते तितकंच मागायचं, मोक्ष काशीत मागायचं नाही. हो, सांगताय कोण माहितीये का? हे दोन्ही देव वेगळे नाहीत बरं का. भगवान शिवशंकर आणि विष्णू परमात्मा, हरिहरा भेद नाही नका करू. आणि ज्ञानोपराय विष्णूचा अवतार आहेत, महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर, आणि ते ज्ञानोपराय सांगतात. तिथं मेल्यावर मोक्ष आहे, तिथं दुसरं काही मागा, पण मोक्ष मागू नका काशी. हो, बर, कोण ज्ञानोपराय? या ज्ञानोबरायचे बंधू होऊन जन्माला आले शंकर, सदाशिवाचा अवतार, शिवाचा अवतार, सदाशिवाचा अवतार, स्वामी निवृत्ती दातार, 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 स्वामी निवृत्ती प्रत्यक्ष भगवान शिवशंकर म्हणजे निवृत्ती दादा होते. हो, महाराज काशी घडली नाही, तुकोबराय म्हणले नाही घडू द्या. जगन्नाथपुरी नाही घडली, नका घडू द्या. रामेश्वर नाही घडलं, नका घडू द्या. द्वारका नाही घडली, नका घडू द्या. केदारनाथ नाही घडले, नका घडू द्या. काळजी करू नका, फक्त तुमच्या अंतःकरणातलं शंकेचं गठुडं फोडून टाका. म्हणले महाराज कसं फुटन हो? सप्तपुऱ्या, चारधाम, मोक्ष हे सगळं सांगितलंय नाही. मोक्षपुऱ्या 350 गंगा सांगितल्यात, आणि तुम्ही म्हणता शंकेचं गाठोडं फोडून टाका. महाराज म्हणतात मी सांगतो तुम्हाला फोडून टाका. हे 349 तीर्थ ही पंढरपुरातली चंद्रभागा पाहिली कीच घडते. अवघीच तीर्थे घडती एक वेळा, अवघीच तीर्थे घडती एक वेळा,
तीर्थे घडती एक वेळा चंद्रभागा डोळा देखलिया. हे बाळू सांगायला का गिरगावचा? शंकर सांगे ऋषी जवळी शंकर सांगे ऋषी शंकर सांगे ऋषी जवळी शंकर सांगे ऋषी आज सकळ तीर्थ माझ्यान काळी सकळ तीर्थ माझ्यान सकळ तीर्थे माझ्यान सकळ तीर्थे माझ्यान येती पुंडलिका जवळी येती पुंडलिका जवळी येती पुंडलिका जवळी येती पुंडलिका आ करीती अंकुळी वंदिती चरण करती अंकुळी वंदिती चरण दर्शन झाल्यावर सगळे तीर्थ एकाच वेळेला घडतात असा बाळू सांगत नाही गिरगावचा. आणि मी सांगितलेलं पप्याची माय ऐकायची नाही. तुम्ही कसं ऐकता? कसं ऐकता तुम्ही? काय येडे माणसं आहेत का कोणाचं ऐकायला? शंकर सांगे ऋषी जवळी सकल तीर्थे माध्यान काळी. दुपारच्या वेळेला हे सगळे तीर्थ माध्यानाच्या वेळेला पंढरपूरला येतात. करीती आंघोळी वंदिती चरण. पुंडलिकरायाच्या बाजूला स्नान करतात, तिथं नमस्कार करतात. कोण? 349 गंगा. हो 350 49 भारतात आणि एकच नेपाळ नावाच्या देशात. ती गंडकी सुद्धा दुपारी रोज पंढरपूरला येते तितक्या वेळापुरतं. म्हणून गंगेवर स्नान करत असताना पर्वणी पाहत असते. पर्वणी आपण काय माशेन मगरन खेकडेन झिंगेन बोंबील नाहीत. कव्हा झाला डुबायला तीर्थे काळे देती दान. हो म्हणून पर्वणी सांगत असते. तेव्हा काही इतके येडपट आहेत माई लायकी नाही त्यांना म्हणायची. पण मला बसिले तुम्ही इथं मग 2 घंटे बोलणार ना मी विठ्ठलांना बोलणार मी. इतके येडपट एकादशीच्या दिवशी संध्याकाळी 2 वाजताच आंघोळ करायची. आंघोळ करून आली की लगेच पप्याची माय चपात्या टाकी ती 9-10 रातच्या 3ला आणि 3:30ला गाडीत बसतेत आणि बारशीच्या पुढे द्वादश सोडितेत. नालाय का तुझ्या बापाची जहागिरी आहे का ती? पर्वकाळ द्वादशीचा पहाटा असतोय. आपल्याला इतकी गडबड आहे ना, इतकी आपली पप्याची माय दाड आहे ना, त्या साली जाऊच नको तू सुंबळ्या पंढरपूरला. हो नाही तर ज्या वर्षी गेला त्या वर्षी पप्याच्या माईला म्हण मला लय ताण देऊ नको, मी द्वादशीचं ब्राह्मी मुहूर्तावर स्नान करून द्वादश पंढरपुरात सोडून येतो. असा बारशीत आणि येरमळ्यात कुठं द्वादशी सोडू नको कोंबड्याने दाणे खाल्ल्यावानी. नालायकपणा आहे ना. शास्त्र आहे त्याच्यासाठी. अहो एका साधूनी अपरात्री गंगेला बाटवलं. एका साधूनी अपरात्री गंगे स्नान केलं तर गंगेनं शाप दिला तुझी पत्नी बाटल. आणि खरंच त्या साधूची पत्नी बाटली. जगात 1 नंबरची सुंदर होती अहिल्या. वरच्या राजानं नालायकपणा केला आणि तिचं शरीर बाटिलं. म्हणून काही शास्त्र म्हणेल ते सांडावे, ते राज्यही तृण मानावे. मतितो पुराणो भयो व्याप्ती शास्त्रो उचितो बयाम वेदा मंडितो सकलो ऋषियाम गणो पुनिता नैवम गांजा कसम लिखितम. हे काय गांजा फुक्यान दिले का? काही आपलं सकुबाईन केलं की द्वारकाबाईन केलं, सकारामजीन केलं की तुकारामजीन केलं. आपली जागिरी का काही बी करायला आहे? अद्याप नाही. शास्त्र आहे त्याच्यासाठी. या सर्व गंगा माध्यान काळाला दुपारच्या वेळेला पंढरपूरला येतात. मग तुम्ही आम्ही सगळे जातो. मी रामेश्वर 9 वेळेस झालं माझं रामेश्वर. मी 9 वेळेस स्नान केलं. मी पवित्र आहे का? मी काही ना काही चुका करतो का नाही? मी संसारातला दास आहे. त्या अर्थी संसारात काही ना काही चुका होत असतात आणि चुका झालेला माणूस हा माळका असतो. मग मी रामेश्वरात स्नान केलं, 21 कुंडाचं स्नान केलं.
आता त्या तीर्थानं मला पुनीत केलं असेल, पण मग पाप त्या तीर्थावर पडलं. मी द्वारकेला गेलो, तिथेही समुद्राच्या 3 स्नान केले. मी गेलो एकदाच, पण आंघोळी 3 केल्या. मुद्दाम थांबलो. तुम्ही सांगितल्यानुसार 3 भोवतालून फिरून याचं, मुक्कामाला तिथंच शिव सोडायची पुन्हा याचं, म्हणजे असं आपलं अभंगासारखं वागायचं. 3 स्नान केले. माझं पाप पडलं का नाही? मी पुण्यवान आहे का? काही ना काही घडतंय ना पाप. प्रभू जरी झाला संसाराचा दास, अहो देव संसारात पडल्यावर त्याच्या, अहो संन्यासी केल्यावर बी पाप झालं. हो, भगवान वामनाच्या रूपात बटू होते ना, तिथेही पाप केलं देवानं, पण भक्तासाठी केलं. त्याला खुजटपणा आलं ना, बुट्टा झाला ना देव. त्याची उंची लई थोडी झाली ना, आणि तितकं नाही, तितक्या पापामुळं 5000 वर्ष दरुजा सांभाळावा लागलाय. मग देवाची कथा तर बाळ्या कोण्या झाडाचं पान आहे. मी पण काही पाप केलं का नाही? मग तिथं मी पाप केलं, ती माझंही पाप त्या तीर्थानं मला पुण्य दिलं असेल. माझं पाप शालन पापक शालन वितारताय तीर्थराजोत्त तेवच, माझं पाप संपलं असेल काही वेळापुरतं, पण माझं पाप तिथं पडलं ना. मग आता हे तुम्ही आम्ही आंघोळ केल्याचं जे पाप आहे हे त्या तीर्थावर पडत असते, आणि त्या तीर्थानं काही केल्यानं ते पाप धुतल्याच जात नाही. त्या तीर्थाला एकमेव डॉक्टर आहे, ती चंद्रभागा. हो, हे 349 जे पवित्र तीर्थ आहेत का, 349, हो 350 पैकी गंगा येते, चंद्रभागा येते. हे 349 तीर्थ मळालेले शुद्ध होण्यासाठी फक्त पंढरपूरच कारणीभूत आहे. म्हणून हे सर्व तीर्थ पंढरपूरला जातात. चला दुसरा मुद्दा ऐका. असं एक यूट्यूबवर कीर्तन असेल, ते फार दिवसापूर्वी मी केलेलं, पण ऐका ना पुन्हा. काय तीर्थाचं ऐकलं काय वाईट होत असतं का? चांगलं ऐकायचं. बाकीच्या तीर्थावर जाण्यासाठी नियम आहेत, मर्यादा आहेत, पर्वकाळ आहे, कालाचा भेद आहे, विधिनिषेधाची नियमाची प्रणाली आहे. पण पंढरपूरला हे काहीच बाधक नाही. वयाचा संबंध नाही, आश्रमाचा संबंध नाही, जातीचा संबंध नाही, काय कर्म करता याचा संबंध नाही. पंढरपूरला खाटीक गेल्यावर पण पवित्र झाला. गाई कापणारा गेला पंढरपूरला, गाई कापणारा तो सुद्धा पवित्र झाला. हो, काय ताकद आहे महाराज. याच्या पलीकडे सांगू का तुम्हाला? माणसं काही लोकांना उगच नाव ठेवत असते. बापाची जहागिरी नाही आपली कोणाला नाव ठेवायची. एखाद्या माणसाचा जर पाय व्यंग असेल, दिव्यांग असेल, तो लंगडा असेल बिचारा, शास्त्राने दिव्यांग शब्द वापरलाय. एखाद्या अपंग माणसाला हसण्याची लायकी आपली नाही. कारण आपण का हसायचं नाही? कारण आपण त्याचा पाय नीट करू शकत नाहीत, याच्याकरता आपल्याला हसायची ताकद नाही त्याच्याकडे. एखाद्या अंध व्यक्तीला आपण हसायचं नाही का? कारण आपण त्याला डोळे देऊ शकत नाही, त्याच्याकरता आपल्याला त्याची चेष्टा करायची आपली लायकी नाही. पण माणसं हसत राहते. एक किलिंबे होता, किलिंबे म्हणजे नपुसक. नपुसक, किती पंढरपूरची ताकद मोठी, नपुसक होता तो. आता त्या व्यक्तीला त्याचे आई वडील सुद्धा हसत होते. पुरुषार्थहीन बालका कोण माने तयाची माता, पिता ते श्रुतार्था त्यागी त्याशी. ज्याला पुरुषार्थ नाही त्याची आई त्याला कशी मानिल? अण्णा नाही मानित, बाप सुद्धा मानित नाही, नाही मानित. तर तुम्ही आम्ही मानताय कशाहून? हे मूर्खपण आहे बरं का. महाराज लोक असं वागतेत त्याचं वर्णन केलंय. महाराज म्हणत नाहीत त्याला मानू नका. त्याला देवानं जन्म दिलाय ना, त्याला देवानं जन्म दिलाय, देवानं. एक भागवतात एक प्रसंग आला बघा. मला भागवत नाही सांगायचं, पुरावा द्यायचा आहे. भागवत सांगितलं ना त्या दिवशी काकांकडे, पुन्हा ना मनमाडला सांगायचं. आता श्रावण महिन्यात आता मनमाडला पुन्हा सांगायचं. हो, तर कालिया नावाच्या सर्पाला पंढरपुरातल्या मालकानं दटिलं. मला एक सांगायचं की आपल्याला कोणाची निंदा करायचा अधिकार नाही. कालिया नावाच्या सर्पाला आबा पंढरपुरातल्या मालकानं सूर्यवंशी बोध दटिलं. काय रे म्हणे मूर्खा, तुझ्या दातात विष आहे, कोणाला चावतो, पाण्यात गरळ टाकतो, मूर्खा, विषारी करतो पाणी. ते कालिया कालिया होता. काही काही माणसं रुगीला असतात, नालायक असतात, पण बोलायला हुशार असतात. आणि जे बोलण्यात हुशार आहेत का त्याच्या कडी इकत आहेत बघा. वाणीनं गोड असतात काही काही माणसं. काही वागायला चांगले पण थुत्र खराब. हो, गावरान तूप खाऊ घातलं पुन्हा विचारलं तुमच्या बाप जन्मी भेटतोय का? अरे उलटायची वेळ आली ना. हो, आणि काही माणसं काहीच करणार नाहीत.
वा 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 काय महाराज वा 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 बर 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 कधी निघले होते हो 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 जेवण बर 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 बाबा उपाशी राहायची कॅपॅसिटी तुमची पण काय म्हणीच न पण भाषा लय गोड बाबा कमाले हो महाराज तुमची राम 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 बापा कुठं होतं ते पुरंदर तालुकान काय बापा काय कसं पण बोलण्यात लय हुशार काय बोलाची चकडी बोलताची भात देवगिया कोण तृतधार देवगिया कोण तृतधार देवगिया कोण धार बोलाची चकडी बोलाची बोलण्यात काही काही माणसं हुशार भीम हे महाभारतात वागायला गोड पण बोलायला कडक वागायला गोड भीम बोलायला कडक म्हणे सगळी नावं ठेवू लागली सगळी जण नावं ठेवू लागली काय ताकद आहे पंढरपुराच्या मालकाची तो किलिंबे नावाचा व्यक्ती एका वारकऱ्यासोबत पंढरपूरला आला सगळ्या वाटानं नाराज होता संगचा काही जास्त बोलत नव्हता पंढरपूरला आल्याच्या नंतर चंद्रभागेचं स्नान आटपलं आणि स्नान आटपल्याच्या नंतर समोरच्या व्यक्तीनं पाठीवर थाप टाकली तो कामच झालं म्हणले काय काम झालं म्हणले आता इथं आंघोळ केल्यावर मला कोणी पोरगी देणार आहे का अरे पोरगी नाही देऊ दे पण इथून पुढं तुझी कायमची निंदा संपणार कसं शक्य हो म्हणले बाबा अहो दादा ज्या आईला कळाल्यावर त्या आईनं माही चेष्टा केली बापानं सांगितलं आमच्या कुळात तू पापी जन्माला आलास आमचं नाव घालायला जन्माला आलास तर लोक मला चांगलं म्हणतील कसं तू काळजी करू नको इथून पुढं वारकरी संप्रदायातले सगळे लोक सकाळच्या काकड्यात तो नाव घेतील कान्हो पात्रा खोदू पिंजारी तो दादू भजनिया भेदू हरीचे पाये हा सर्व वारकरी संप्रदाय सकाळच्या काकड्यामध्ये घोर तुझ्या नामाचा जयघोष करील मला सांगा या संप्रदायातल्या मातब्बर विद्वान लोकांनी सकाळच्या काकड्यात आनंदाने वाक्पुष्प मुखारविंदातून त्या व्यक्तीच्या नावानं अवदान सकाळच्या ब्राह्मी मुहूर्तावर टाकलं एवढा मोठा त्या खोदू पिंजऱ्याचा अधिकार वाढला आबा ताकद कशाची आहे फक्त पंढरपुरातली फक्त पंढरपुरातली काहीच केलं नाही त्यानं नुसती पंढरपुरातली ताकद आहे मग त्या समाजानं वाळीत टाकलेला मायबापानं चष्टेनं बरबडून टाकलेला व्यक्ती जर पंढरपुरातली गंगा पंढरपुरातला मालक त्या व्यक्तीला इतका उंच नेऊ शकतो ही पंढरपुरातली ताकद आहे खटनट यावे शुद्ध होऊन जावे खट या नट या कोणी या शुद्ध होऊन जा महाराज हे वाक्य दुसरीकडे लावतात माणसं आपण कळत न कळत केलेली खटनट व्याधीतली जी पाप आहेत ती पंढरपुरात प्रांजळपणानं दुरुस्त होतात पण आजही सोहळ्यात जाणारी माणसं संघ 52 अध्यायाचा ग्रंथ नेतात हे दिंडीत चलत नाही स्वतंत्र पिकअप असतं त्याच्यात गाद्या असतात स्वयंपाकाला कोणीतरी विशिष्ट प्रकारचा माणूस असतो यादी असती आज दुपारी मेनू काय होणार संध्याकाळी काय होणार सकाळी नाश्त्याला काय असणार मस्त टेम्पूत बसणार आणि पत्ते पिचणार यायच्या टेम्पू सगळं चंद्रभागेत टाकलं आणि वरून पॉकल्यान घातलं तरी ह्या आराम खोरायला मोक्ष नाही आहा मोक्ष नाही कळत न कळत झालेली खटनट पाप तिथं दुरुस्त होत असतात आणि तिथं जाऊन पाप करता किती नालायकपणाचं टोक हे अहो हा ते सापाचं सांगत राहिलो ना ते सापाचं ते हुशार होतं बोलण्यामध्ये बोलायला काही काही माणसं लय हुशार होते ते नक्र नावाचा युक्ती पण बोलायला हुशार होता त्या गजेंद्राचं रक्त पिलं आणि देवाला बोलायला हुशारीने बोललो हा त्यानं भजन केलं त्याला मोक्षालने आले म्हणले म्या काय तुमचं वाईट केलं अरे तो हत्तीचं रक्त पिलं म्हणला तोंडानं पिलं काना रिकामेच होते ना त्यानं तोंडानं भजन केलं मी दोन्ही कानानं ऐकलं श्रवण भक्ती तर श्रेष्ठ आहे जगाच्या मालकानं त्यालाही मनात नेलो काय बोलण्यातले माणसं हुशार हो जे बोलण्यात हुशार आहेत का ते पुढं जातातच हुशार असलं पाहिजे बोलण्यात खरंच माणसानं साचानी मवाळ हो पण ते काही काही मर्यादेत बोललं पाहिजे असं गोड बोललं पाहिजे मर्यादेत म्हणे आता
तो तसा लिंबे जन्माला आला, त्याचा काय दोष आहे? देवाने विचारलं, काय रे मूर्खा, विष टाकतो तू पाण्यामध्ये? तो कालिया सर्प म्हणला, देवा मला सर्पाच्या योनीत कोणी जन्माला घातलं? पंढरपुरातल्या मालकानं सांगितलं, मी. मला दात कोण दिले? म्हणले, मी. दातात विष कोणी दिलं? मी. मग मला सर्पाच्या योनीत तूच जन्माला घातलं, दात मला तूच दिले, विषाची पेटी तूच दिली, मग तेरा तुझको अर्पण क्या लागे मेरा. तन मन धन सब कुछ है तेरा, तेरा तुझको अर्पण, तेरा तुझको अर्पण क्या लागे मेरा. ओम जय जगदीश हरे. श्रीमद भागवताची एक त्रोटक आरती, ओरिजिनल आरती वेगळी बरं, मी त्या दिवशी सांगितली होती ओरिजिनल आरती. आता पण ही वाईट आहे असं नाही, हे सुद्धा पोषक आहे. तसं त्या व्यक्तीला जन्म जगाच्या मालकानं घातला, तुम्हा आम्हाला हसायचा काय अधिकारी? पण पंढरपुरातल्या मालकाने शुद्ध केलं, एवढी मोठी ताकद आहे त्या पंढरपुरात. हा चला, काशीमध्ये गेल्याच्या नंतर पापाचा क्षय होतो, पाप संपत आहे. पण मोक्ष मिळेल इतकं पाप संपत नाही, हे मुद्दा लक्षात ठेवा. काशीमध्ये गेल्यावर पाप संपत आहे, पण मोक्ष मिळेल इतकं पाप संपत नाही, याचा मुद्दा लक्षात ठेवा. चला, हिमालयावर गेल्यावर दोष जातोय. हिमवंतू दोष खाय, हिमालय दोष खातो, पण मरावं लागतं ना तिथे. काशी मोक्ष मिळणारा जो अडथळा आहे, मोक्ष मिळत असताना जो अडथळा यायला का, हे अडथळा नावाचा हा दोष आहे. हा दोष काशी खाती, पण मरावं लागतंय. बाकीच्या गंगेत पाप जातंय, पण बुडावं लागतंय. शास्त्रे एकम पदा गंगोदकानाम सव्यानाम नाभायम. नाभ म्हणजे बिंबी, बिंबीपर्यंत पाण्यात उभं राहायचं. जन्नोजंगाभय स्थितो, मांडीपर्यंत उभं राहायचंय. पदा तलाग्र जायते एकाग्रम पदो भयो नासाग्रो भय स्थिती. तोंड पाण्यात बुडालं, नाक पुड्या उघड्या, इतक्या पाण्यात उभं राहून तपश्चर्या. हिवाळ्यात पाण्यात उभं राहायचं, काय नाना प्रकारच्या, एका पायावर उभं राहायचं, तळे भिजतील असं उभं राहायचं, गुडघे भिजतील असं उभं राहायचं, मांडी बुडेला असं उभं राहायचं. नाभी कमला अस्तितो कटिसूत्रा भयव्याप्ती, बिंबी इतक्या पाण्यात उभं राहायचं. अशा नाना प्रकारचे पापक्षालनाचे कर्म आहेत. त्यावेळेला त्या गंगा हे पाप संपत असतात. इथं चंद्रभागा डोळा देखलिया, या सर्व तीर्थाचं पुण्य ते बघितल्याच्या नंतर बघा. आणि बाकीच्या तीर्थावर काही काही गोष्टी केल्याच्या नंतर मोक्ष प्रदान होत असतो. काशीमध्ये गोदानम सकल स्थितायाम पितरो तृप्तायाम नारायणो पिंडवलः यत सर्वाय काल सर्पोर शांतिर्भयो मुच्छतेर्मुच्छतेनाः यत शांतिरोस्ततेवचा. नाना प्रकारची विधी सांगली. काल सर्प शांती सांगितली, आपतिष्टी नावाचा विधी सांगितला, त्रिपिंडी नावाचा विधी सांगितला, नारायण नागबळी नावाचा विधी सांगितला. हे सगळे पितृदोषाचा, नारायण पिंड समर्पित करायचा, व्यातिपिंड समर्पित करायचा, भयपिंड समर्पित करायचा, मुच्छतपिंड समर्पित करायचा, असे 137 पिंड सांगितले. इतके मला पाठ असतील, होतील, मागं पुढं सांगाल तुम्हाला, पण तुमच्या तरी कुठं ध्यानात राहतील. त्याच्यापेक्षा तुम्ही वाचात ना. आणि इतका उकांडा इचकायचं काम बी नाही आपल्याला. विठाला विठाला हे सर्व विधी मुच्छत जर केले तर बाकीचे तीर्थ पावतात. या बा नुसती पप्याची माय घेतली आणि दोघं गेले तीर्थावर. निघतान म्हातारीचं दर्शन पण घेतलं नाही पप्यानं पप्याच्या माईनं, तसेच गेले. काय काशी पावत नाही, काय रामेश्वर पावत नाही, काय तीर्थ पावत नाहीत, कुठलंच तीर्थ पावणार नाही. पण तुम्ही पंढरपूरला कोण्या बी अवस्थेत गेले, तिथं पंढरपुरातल्या मालकाला सांगितलं, देवा लय चुकलो बरं का, लय चुकलो, आता इथून पुढं चुका होऊ देऊ नको. सगळं पाप धुवाची ताकद त्या चंद्रभागेत आहे. सगळं पाप, सगळं. बाकीचे तीर्थ ऐकत नाही. कारण बाकीचे तीर्थ कसे आहेत सांगतो तुम्हाला. नॅशनल बँकेचा मॅनेजर आणि त्या बँकेत पैसे काढायला त्याच्या सख्या बायकोचा भाऊ आला.
जरा शब्द कठीण वाटला का तुम्हाला? वापस घेऊ आपला, काय हरकत आहे त्याच्यात. होय संतोष भाऊ. बायकोचा भाऊ आला, विड्रॉल लिहिली. मला वाटतं पैसे काढतात त्याला विड्रॉल म्हणतात ना, बंद करा. पैसे काढायची स्लिप ती हो लिहिली त्याच्यावर लिहिली 49,000 आणि खातं पेनल्टी लागून 0 झालं. 0 झालं खातं, विठ्ठलांना 0 झालं. कॅशियरनं ती विड्रॉल वापस केली. म्हणले ते कॅशियरला म्हणला तुला माहिती आहे कोण? अरे तुरंत बोललो मॅनेजर साहेब माय सख्खे मिळून येत माई बहीण त्यांची बायको. मग ते म्हणले त्याच्याकडेच जाय ना. त्याने सांगितलं मी 49 काय 1 कोटी देतो त्याची सही आण. तिकडे गेल्यावर म्हणले काय? म्हणले हे वापस केलं. अरे मला वाटलं 1-1.5 लाख तुझ्या खात्यावर असतील. मेवण्याला म्हणला मॅनेजर, म्हणून मी सही केली आणि तो खातं 0 झालंय ना. मग काय आता काय? फाडून टाकलं त्यानं. सख्या बहिणीचा नवरा आहे, वाक्य कळालं का? सख्या बहिणीचा नवरा आहे, पण खात्यावर पैसे असल्याशिवाय देत नाही. तसे सगळे तीर्थ पाप संपित आहेत, पण त्याच्या नियमात बसलं तर संपत आहेत. पंढरपूर मात्र बाकीचं काहीच विचार करीत नाही. तुका म्हणे मोक्ष देखिल्या तुका म्हणे मोक्ष देखिल्या तुका म्हणे मोक्ष देखिल्या मोक्ष देखिल्या तात्काळ हा नाश हो तुका म्हणे मोक्ष देखिल्या तात्काळ हा नाश मोक्ष तेथील तृणानी पाषाण तेही देव जाणावे. तिथले खडे असतील, पाषाण असतील, गवताच्या काड्या असतील, त्या सुद्धा देव आहेत. एक दुसरा मुद्दा सांगू का तुम्हाला? उत्तरेश्वर बुवान मगाशी एक प्रमाण दिलं, बाकीचे तीर्थ अभिमान वाढीते आणि अभिमान घालायची ताकद फक्त पंढरपूर. उठा उठी अभिमान जायायचे स्थळ कोण या पंढरीचा गडे हो खरा पाधर रोकडे. उठा उठी अभिमान या पंढरीचा गडे. जायायचे तीर्थ कोण? ताकद आहे दुसऱ्या तीर्थाची? अद्याप नाही, जाऊ शकत नाही. सातव्या अवतारातला जगाचा मालक, या जगाच्या मालकाचे वडील वारले. जगाचा मालक म्हणजे पंढरपुरातला. या मालकाचे 7व्या अवतारात वडील वारले, राजा दशरथ राजा वारले. श्राद्ध करायचं ठरलं, गयेला श्राद्ध करायचं ठरलं. काय करावं? भगवान प्रभू रामचंद्र म्हणजे प्रत्यक्ष विटेवरचा मालक. सीताई साहेब म्हणजे प्रत्यक्ष विटेवरची मालकीन. सामुग्री जमा करण्यासाठी 9 दिवस लागले. सामुग्री जमा झाल्याच्या नंतर 20 निषेधाचा काळ छेदला, 1.5 दिवस गेला. पुराण पहा, लक्षात येईल. पुराण बघा, पुराण. रामायण पाहूच नका, दुसरीकडे बघा, दुसरीकडे. पुन्हा तुम्ही रामायण पाहून म्हणताल बाळ्या खोटं बोलतो, असं नका इचकी जाऊ. दुसऱ्याच्या अंगावर दगड टाकी जाऊ नका. आणि काय होतं माहिती आहे का, एखादा व्यक्ती जरा असा चमकला की लोक त्याच्यावर दगड टाकतातच. लाईट कोणतेच बटन दाबल्यावर जर इजत नसेल तर लोक त्याला दगड हाणून बिजितात, फोडूनच टाकतात, लाईट फोडूनच टाकतात. पण असं मी सांगतोय म्हणजे काय, तुमचा काय माझा विरोध नाही, काय नाही, एखाद्या तीर्थाचा माझा विरोध नाही, काय नाही, मी वाचून सांगतोय.
हे सगळं जमा केल्याच्या नंतर सुद्धा निषेध. मला सांगा, सर्व सामुग्री जमा झाली, कालभेदाची पर्वणी आली, आणि ही पर्वणी आल्याच्या नंतर पूजा सांगणारी जी आमची लोक होती ना, मंत्रोच्चार करणारी, ह्या मंत्रोच्चार करणाऱ्या लोकांनी सांगितलं, आता याला लाल रंगाची फुलं लागतात. कारण पिंडाला फुलं पांढऱ्या रंगाची नसतात, लाल रंगाची असतात. लाल रंगाची. आरक्तम पुष्पम समर्पयामी रक्तम चंदन समर्पयामी. एरवीच्या याच्यात म्हणत असतो, आज काही मला सुक्त म्हणायचं नाही ते, पण मी पुरावा द्यायला लागलो. मग लाल फुलं नाहीत ना, काटेरी वनस्पती होती. त्या काटेरी वनस्पतीला, विशिष्ट प्रकारची वनस्पती, त्याला केतकी नावाचं झाड म्हणतात. आणि ह्या केतकीला लालसर रंगाची फुलं येत असतात. आईसाहेबांनी ते फुल समर्पित केलं. सुनेला आपल्या उभयत कुळाचे पिंडदान करण्याचा अधिकार असतो. सुनेला हो. लेकीला मात्र बापाकडचं श्राद्ध करण्याचा अधिकार नसतो. हो, नाही, सुनेला असतो पुरेपूर अधिकार. या या भाऊ या. लाल रंगाचं फुल समर्पित केलं. पिंड झाली, आटपली पिंड, दिला पिंड. या पुढे या. पिंडही दिला. आणि मग प्रभू रामचंद्राने, या पुढे बस. बर. प्रभू रामचंद्राने विचारलं, सीते एवढा वेळ? पिंड तर्पण केलंय. तर जगाच्या मालकाने आबा आपल्या पत्नीला विचारलं, तू माझ्या बाबांचं पिंड सासऱ्याचं समर्पित केलं, साक्षीला कोण आहे? पुष्पानाम केतकियो माल्याधिनी भयो साक्ष गोधनम सकल स्थितायाम. गाय साक्षीला आहे. काय पितराचा वर्ण दोष झाला असेल मला काही माहित नाही, किंवा काय 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 दोष पडला असेल. वर्ण शब्द चुकीचा आहे. काय दोष पडला असेल, गायीनं सुद्धा होकार द्यायच्या ऐवजी नकार दिला. पुष्पास व्याघ्र भागा स्थितो माल्यादिन सवे छेदहा ततो पिंडो पुनितो भया जायते रुष्णिरो. गायीनं का नकार दिलाय? म्हणून आज आपल्या संस्कृतीत गाय तोंडाऐवजी पाठीमागून पवित्र आहे. सीताई साहेबांचा भेद पडला पाठीमागून, आणि गाय खरंच मागून चांगली आहे. विज्ञानाच्या दृष्टीनं सुद्धा गोमूत्र तिचं पाठीमागूनच पोषक आहे, शेण तिचं पाठीमागूनच पोषक आहे, दूधही तिचं पाठीमागच्याच पायात असते ना, पुढच्या पायात थोडीच कास असते. सगळा ओरिजिनल गाभा पाठीमागच आहे ना. एकूण विज्ञानाच्या दृष्टीनेही गाय पाठीमागून पवित्र, आणि पुराणाच्या दृष्टीनेही पाठीमागून पवित्र, समोरून अपवित्र सांगितलं. गायत्री स्वमुखे भक्षित ते माळ, गायत्री स्वमुखे भक्षित ते माळ, मिळाल्या ओहळा गंगा ओघ, गंगा ओघ, मिळाल्या ओहळा गंगा ओघ. गायत्री स्वमुखे भक्षित ते माळ, गायत्री स्वमुखे भक्षित ते काय भक्षित असेल पुढे पुरावा ऐकला तुम्ही. बघा किती मोठी ताकद आहे. हो, पाठीमागनं गाय पवित्र. केतकीचं फूल त्रेतायुगापासून अपवित्र सांगितलं. कुठल्याच देवाला पवित्र नाही केतकीचं फूल, अपवित्र सांगितलं. धोत्र्याचं फूल पवित्र सांगितलं. ते धोत्र्याचं फुलं असे चुरगाळले, तोंडावून हात फिरला ना तर ते तोंड सुजत आहे, इतकं विषारी फूल. पण ते भगवान शिवशंकराला पवित्र सांगितलं. ते हरितालिकेच्या दिवशी पवित्र सांगितलं. हो, पण केतकीचं फुलं अपवित्र सांगितलं. आणि मग प्रभू रामचंद्रानं पुन्हा शरयूच्या तीरावर पिंडदान केलं. केलं नव्हते का पिंड सीतेनं? मला सांगा, तीर्थराजानं उभं राहून सांगायला पाहिजे होतं, राजाधिराज रामचंद्राय येत रघुवंशास्नुषायाम सीता भयो जनकनंदिनी सकलाम पिंड तर्पणोस्ततेवचा अभत्वम मुकाम वाणी. तीर्थमुखे झाले, मुके झाले तीर्थ.
म्हणजे त्या तीर्थाला कोणाचं तरी वजन आलं, तडपण आलं, ते बोलले नाही तीर्थ. चला या पंढरपूरकडे आता. देवीचा उपासक एक राजा, जगदंबेचा भक्त होता तो. हो, माझे 2-3 मित्र जगदंबेचे, ते काही खातेत, काही खातेत. हो, ते तर म्हणला